ऑल BSc फर्स्ट इयर स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण टॉपिक स्टार्ट केला होता प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता प्लाझ्मा मेम्ब्रेनशी रिलेटेड टोटली 4 मॉडेल्स आहे. बायलेअर मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता हे जे 4 मॉडेल्स असतात त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. जे काही मॉडेल असेल त्या मॉडेलचं डिस्क्रिप्शनसुद्धा करायचं असतं. 4 मार्क्ससाठी विचारलं जाते आणि पर्टिक्युलरली तुम्हाला जे मॉडेल्स आहे त्याचं ऑथरचं नेमसुद्धा विचारलं जातं. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. सर्वात पहिले आपण मॉडेल बघू कोणते आहे. बायलेअर मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. फर्स्ट इज द लिपिड मेम्ब्रेन मॉडेल, जे डिस्क्राईब केलं गॉर्टर अँड ग्रँडेलनी. प्रोटीन लिपिड सँडविच मॉडेल डॅनिली अँड डेवसन. युनिट मेम्ब्रेन मॉडेल रॉबर्टसन. फ्लुइड मोझाईक मॉडेल सिंगर अँड निक्लोसन. आता फर्स्ट बघणार आहे आपण लिपिड मेम्ब्रेन मॉडेल बाय गॉर्टर अँड ग्रँडेल. फर्स्ट पॉईंट बघा, कोणी डिस्क्राईब केलं? ओव्हर्टननी 1895मध्ये, जे फाउंड कुठे होतं? फॅट सोल्युबल सबस्टन्समध्ये. पॉझेसेस काय करते? इझिली थ्रू द सेल मेम्ब्रेन. सो ही कन्क्लूड कोणी केलं? प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेडअप ऑफ लिपिड. द नेक्स्ट आहे गॉर्टर अँड ग्रँडेल. फर्स्ट कुठे सजेशन झाले? स्ट्रक्चर जे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. फर्स्ट जे आहे सजेस्ट केलं पॉसिबल स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. देन स्टडी इरेथ्रोसाइट्स अँड फाउंड इन द सेल मेम्ब्रेन अँड वॉज कंपोज ऑफ डबल लेअर ऑफ लिपिड मॉलिक्यूल. याच्यामध्ये काय असतात? डबल लेअर ऑफ लिपिड मॉलिक्यूल आहे. आता या मॉडेलमध्ये सिम्पली एक लक्षात घ्यायचं असेल आपल्याला, बघायचं आहे की लिपिड आणि प्रोटीन यांची कशा प्रकारे लेअर अरेंज आहे त्याच्यावर हे मॉडेल डिपेंड्स असतात. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? नेममध्येच बघा, लिपिड मेम्ब्रेन म्हणजे याच्यामध्ये फक्त कशाची मेम्ब्रेन राहील? लिपिड मेम्ब्रेन. ओके, डबल लेअर बघा, इथे खाली सेंटेन्स आहे थर्ड पॉईंटमध्ये, डबल लेअर ऑफ लिपिड मॉलिक्युल्स. ही जी मेम्ब्रेन असते ही कशामध्ये कंपोज असते? सेल मेम्ब्रेन कंपोज्ड आहे डबल लेअर ऑफ लिपिड मॉलिक्यूल. अंडरलाईन द वर्ड डबल लेअर ऑफ लिपिड मॉलिक्युल्स. देन त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे, द पोलार ग्रुप ऑफ दिस मॉलिक्युल्स वेअर सिच्युएटेड टू द आउटर रिजन ऑफ बोथ लिपिड लेअर. आता ही जी फिगर आहे या फिगरवरून तुम्हाला हे मॉडेल्स लक्षात ठेवायचे असतात. बघा, डबल लेअर ऑफ लिपिड मॉलिक्युल्स आहे फिगरमध्ये, लक्षात येईल तुम्हाला. वरती पण प्रेझेंट आहे, फिगर डिस्क्राईब करते बघा. पोलार हेड हायड्रोफिलिक, नंतर टेल म्हटलेलं आहे आणि लिपिड लेअर आहे. म्हणजे वर आणि खालीची आहे ते कशाची लेअर प्रेझेंट आहे? लिपिड लेअर आहे. ओके, आणि जो गोल राऊंडमध्ये पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो हेड, आणि जो मधला जो पोझिशन दिसेल तुम्हाला जे झिगझॅगमध्ये आहे त्याला काय म्हणतात? टेल. आणि जे हेडचा पोर्शन असतो त्याला म्हणतात हायड्रोफिलिक, आणि टेलचा जो पोर्शन आहे त्याला म्हणतात हायड्रोफोबिक. आता सेंटेन्स बघा, द पोलार ग्रुप ऑफ दिस मॉलिक्युल्स वेअर सिच्युएटेड टू द आउटर रिजन ऑफ बोथ लिपिड लेअर्स. जे काही पोलार ग्रुप असतात, फिगरमध्ये दिसते पोलार हेड, पोलार ग्रुप म्हणजे पोलार हेड, ते कुठे सिच्युएटेड आहे? आउटर रिजन ऑफ बोथ एंड्स ऑफ लिपिड लेअर. म्हणजे लिपिडची जी लेअर आहे त्याच्या बाहेरच्या रिजनमध्ये, आउटर रिजनमध्ये काय असतात? पोलार ग्रुप म्हणजे पोलार हेड्स असतात. आलं फिगरमध्ये लक्षात? द आयसोलेटेड प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द हिमोलाइज्ड RBCs हॅज बीन नेम ॲज रेड सेल घोस्ट. जे आयसोलेटेड प्लाझ्मा मेम्ब्रेन असतात, हिमोलाइज्ड असतात, त्याच्यामध्ये जे RBCs असतात त्या RBCsला नेम काय दिलेला आहे? रेड सेल घोस्ट. काय म्हणतात? रेड सेल घोस्ट. अंडरलाईन द वर्ड रेड सेल घोस्ट. ओके, द नेक्स्ट मॉडेल इज द प्रोटीन लिपिड सँडविच मॉडेल बाय डॅनिली अँड डेवसन. आता नेम बघा, याला सँडविच का पण म्हटलेलं आहे? कारण याच्या 2 लेअर आहे, एक आहे प्रोटीनची आणि एक लिपिडची. नेक्स्ट मॉडेलमध्ये बघा, एक लेअर आहे प्रोटीनची आणि एक लेअर आहे लिपिडची, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? सँडविच. प्रोटीन लिपिड सँडविच मॉडेल, जे कोणी डिस्क्राईब केलं आहे? डॅनिली आणि डेवसन. मोस्ट इम्पॉर्टंट मॉडेल, जो कंपल्सरी तुम्हाला पेपरमध्ये 4 मार्क्स to 8 मार्क्ससाठी येणार आहे. आता हे बघा, हे मॉडेलसुद्धा आपण फिगरमधून डिस्क्राईब करू. याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे, डॅनिली अँड डेवसन 1935 स्टडी द सरफेस टेन्शन ऑफ द सेल, प्रपोज द प्रेझेन्स ऑफ प्रोटीन इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. जे काही सरफेस टेन्शन राहील ऑफ द सेलचं त्या ठिकाणी काय प्रेझेन्स असते? सरफेस टेन्शन म्हणजे ज्या ठिकाणी प्रेशराइज पोर्शन असतो त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? प्रोटीन. काय प्रेझेंट असते? प्रोटीन. बघा, तुम्हाला फिगरमध्ये लक्षात येईल, ॲरो दाखवलेले आहे, ज्या ठिकाणी प्रोटीन लेअर म्हटलेलं आहे किंवा हायड्रोफिलिक म्हटलेलं आहे त्या ठिकाणी काय असते? सरफेस टेन्शन ऑफ द सेल्स अँड प्रपोज काय केलेलं आहे? प्रेझेन्स ऑफ प्रोटीन इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. देन नेक्स्ट आहे, दे सजेस्ट द लायपोप्रोटीन मॉडेल. यालाच काय म्हटलं जाते? लायपोप्रोटीन मॉडेल. का बरं? कारण या ठिकाणी लिपिड आणि प्रोटीन या दोन्ही लेअर असल्यामुळे याला लायपोप्रोटीन मॉडेल म्हणतात. इज ऑल्सो नोन ॲज अ सँडविच मॉडेल. अंडरलाईन द वर्ड सँडविच मॉडेल. It contains of 2 layers of lipid molecule coated with the protein.
दोन लेअर कशाचे आहे फिगरमध्ये बघा लक्षात येईल. दोन लेअर आहे लिपिड बायलेअर म्हटलेलं आहे. दोन लेअर कशाचे आहे, 2 लेअर्स आहे लिपिड मॉलिक्युलच्या, जे कोटेड कशाने आहे प्रोटीनने. ओके. नेक्स्ट पॉईंट, ईच लिपिड मॉलिक्यूल हॅज पोलार. एक लिपिड मॉलिक्यूल कसा असतो, पोलार असतो. हायड्रोफिलिक हेड असते ऑन द आउटर साईड. ईच मॉलिक्यूल जो असतो लिपिड मॉलिक्यूल तो पोलार आहे. बघा लिपिड मॉलिक्यूल काय म्हटलेलं आहे, पोलार. फिगरमध्ये दिसतेच तुम्हाला पोलार पोर. लिपिड मॉलिक्यूल कसं असते, पोलार. हायड्रोफिलिक हेड राहतात ऑन द आउटर साईड. हेड दिसते आउटर साईडमध्ये कसे असतात, हायड्रोफिलिक. अँड नॉन पोलार हायड्रोफोबिक टेल्स ऑफ द 2 लेअर ऑफ द फेसिंग इच अदर. ज्या टेल्स असतात त्या काय करतात, फेस एका म्हणजे इच अदर समोरासमोर त्यांचे फेस आहे. जे टेल कसे असतात, नॉन पोलार हायड्रोफोबिक टेल्स आहे जे समोरासमोर राहतात म्हणून 2 लेअर्स फेसिंग इच अदर. अँड हायड्रोफिलिक जे असतात ते हेड कुठे असतात, आउटर साईडमध्ये. वरच्या फिगरवरून तुम्हाला लक्षात येते किंवा खालच्या फिगरमध्ये दिलेलं आहे. आउटर साईडचे हेड जे असतात ते हायड्रोफिलिक असतात आणि मधले जे फेस असतात जे प्रोटीनचे नॉन पोलार हायड्रोफोबिक टेल जे असतात ते फेस असतात फेसिंग टू इच अदर असतात. 2 लेअर फेसिंग टू इच अदर. द नेक्स्ट पॉईंट, इन ॲडिशन टू दिस ग्लोब्युलर प्रोटीन्स आर फाउंड असोसिएटेड विथ द पोलार groups of the lipid by the electrostatic interaction between the polar ends of the lipid molecule and charged amino acid chains. पुन्हा बघा याच्यामध्ये पॉईंट, इन ॲडिशन टू दिस द ग्लोब्युलर प्रोटीन जे असतात आर फाउंड असोसिएटेड विथ द पोलार ग्रुपमध्ये. जे ग्लोब्युलर प्रोटीन्स आहेत ते कुठे फाउंड असोसिएटेड असतात, पोलार ग्रुपमध्ये. प्रोटीन बघा फिगरमध्ये लक्षात येईल. प्रोटीन लेअर काय आहे, पोलार ग्रुपमध्ये. पोलार ग्रुप ऑफ द लिपिड. प्रोटीनचे जे काही ग्लोब्युलर प्रोटीन्स असतात ते कुठे फाउंड आहे, असोसिएटेड विथ द कशाशी, ग्लोब्युलर प्रोटीन कशाशी असोसिएटेड आहे, पोलार ग्रुप ऑफ द लिपिड. बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन राहते बिटवीन द पोलार एंड्स ऑफ लिपिड मॉलिक्यूल अँड चार्ज कशाला करतात, अमायनो ॲसिड चेनला. देन डॅनिली अँड डेव्हसन ऑल्सो प्रपोज द प्रोटीन लाईन मायक्रोपोर्स इन द मेम्ब्रेन 7 angstrom for the passage of the molecule. Passage करतात of the molecules. So now in this lecture these 2 model completed. Thank you.